हा जो बॉल आहे माझ्या हातात याला मेडिसिन बॉल असं म्हटलं जातं आणि हा व्यायाम बऱ्यापैकी जड आहे. तुमची ताकद दाखवणारी एक पातळी आहे. म्हणजे हा जर एक 5 मिनटं 3 मिनटं 10 मिनटं असं चालू ठेवला तर चांगलाच व्यायाम होतो. हा जो बॉल आहे माझ्या हातात याला मेडिसिन बॉल असं म्हटलं जातं. याचं वजन 3 किलो आहे आणि याच्याने अनेक प्रकारचे व्यायाम केले जातात. तो हातात घेऊन हिंडणे, या हातातनं या हातात घेणे, डोक्याच्या वर नेणे, असे कुठलेही व्यायाम याने आपण डोकं चालवून करू शकतो. पण आत्ता जो आपण विशेष त्याचा एक प्रकार पाहणार आहोत, ज्याच्याकरता कायम तुम्हाला कोणतरी पार्टनर असण्याची, जोडीदार असण्याची आवश्यकता आहे आणि हा व्यायाम बऱ्यापैकी जड आहे. म्हणजे हा जर एक 5 मिनटं 3 मिनटं 10 मिनटं असं चालू ठेवला तर चांगलाच व्यायाम होतो आणि ती पातळी जर तुम्ही गाठलीत, समजा 3 मिनटं हा व्यायाम करू शकतो, ही एक तुमची ताकद दाखवणारी एक पातळी आहे असं समजायला हरकत नाही. तर हा एकमेकाकडे टाकायचा वेगवेगळ्या पातळीवरती, तो झेलायचा. त्याच्यामध्ये आपल्या शरीराचं एकदा ट्रायसेप, एकदा बायसेप, शोल्डर्स, पोटाचे स्नायू, पायाचे स्नायू हे अनेक प्रकारे वापरले जातात आणि त्यामुळं अतिशय चांगला असा व्यायाम होतो, जो परत एरोबिक ह्या कॅटेगरीमध्ये पण मोडतो. पण ताकदीचाही भाग त्याच्यामध्ये भरपूर आहे. तर बघूया मुलं काय करतात. आत्ताची जी कमरेची समजा लेवल आहे साधारण, त्याच्यामध्ये बायसेप आणि खांदे हे मुख्यतः वापरले जातात. त्याच्यामध्ये जे स्टेपिंग आहे ते पण मुद्दाम लक्ष देण्याचं आहे. तो बॉल अंगावर येऊन आपटतो त्यावेळेला ते मोमेंटम ॲब्सॉर्ब करावं लागतं. ह्यासारखे बरेच बारकावे त्याच्यामध्ये आहेत. व्यायामाचे जे मुख्य प्रकार आहेत ते तसं पाहिलं तर आपल्या कामाचे 3च असतात. एक म्हणजे एरोबिक, दुसरं म्हणजे वाकण्याचे व्यायाम आणि तिसरं म्हणजे शक्तीचे व्यायाम. तर हा एरोबिक्स आणि शक्तीचे व्यायाम अशा 2 गोष्टींच्या मध्ये असणारा व्यायाम अतिशय परिणामकारक आणि महत्त्वाचा व्यायाम. ह्याच्यामध्ये आत्ता ज्या लेवलला ते करतायत त्याच्यामध्ये कंबर, पाय, हात यांचा चांगलाच व्यायाम याच्यामध्ये होतोय.